एकच देवता पूर्ण उभ्या जगात आहे, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर मध्ये ना मी तुमची एक रील पाहिली होती. आमचे मित्र सोहम आहेत, त्यांच्या चॅनलच्या पॉडकास्टची लिंक होती. त्याच्यामध्ये त्या रील मध्ये असं सांगितलेलं होतं की म्हणजे तुम्हीच गेस्ट होतात आणि तुम्हीच असं सांगितलं होतं की जे पितरांचे फोटो आहेत ते आपण साऊथ वेस्टला लावले पाहिजेत आणि ते लोकांना खूप आवडलं होतं. बऱ्यापैकी ती व्हायरल झाली होती. तर त्याच्यावरून मला बिझनेससाठी विचारायचं की समजा बिझनेससाठी आपण असं काही करू शकतो का की कोणते फोटो कोणत्या साईडला असायला हवेत? हो हो. तर आता हे बघा, समुद्राच्या लाटा ज्या येतात ते किनाऱ्यावरील खडकांना बघून कधी मागे फिरतात का? नाही. कधी मागे फिरत नाही. त्यांना माहिती असतं की त्या खडकांवर आपण आपल्या चिंधड्या होणार आहे, तरी पण त्या 24 तास त्या खडकांची झुंज देतात आणि शेवटी त्या खडकांचं रूपांतर वाळूमध्ये करतात. तर कुठल्याही उद्योजकामध्ये अणुबॉम्ब एवढी ऊर्जा निर्माण करणारी आणि प्रचंड आर्थिक रणनीती देणारी एकच देवता पूर्ण उभ्या जगात आहे, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा फोटो जर तुम्ही साऊथ ऑफ साऊथ ईस्ट मध्ये लावला, साऊथ ऑफ साऊथ ईस्ट ना, ही दिशा खूप महत्वाची. ओके. आणि त्यांचा घोड्यावरचा फोटो, दुसरा कुठले फोटो नाही, घोड्यावरचा फोटो जर तुम्ही तिथे लावला तर मग बघा, तुमच्या कुठल्याही व्यवसायाला, नुसतं याच नाही, तुमचा मोठे कारखाने असो, IT इंडस्ट्री असो, वास्तुशास्त्राचं ऑफिस असो, दवाखाना असो, इंटिरियर असो, कुठल्याही व्यवसायात हा फोटो एक वेगळं, ही प्रतिमा म्हणजे एक खूप वेगळं कार्यकर्तृत्व करते. आता एक 2015 साली मी एक प्राचार्य नामदेवराव जाधव सर, त्यांचं एक बुक वाचलं होतं महाराजांवर. तर त्यांनी एक उद्योजक असं एक बुक होतं, त्यात त्यांनी खूप चांगलं 4-5 गोष्टी, खूपच सगळ्याच गोष्टी चांगल्या लिहिल्या होत्या, पण 4-5 गोष्टी माझ्या पूर्ण लक्षात आहे अजूनही. त्यामुळे ते पुस्तक सगळ्यांनी वाचावं. की त्यांनी त्यात लिहिलं होतं की महाराजांची शिकवण अशी आपल्याला, पैसा हा खिशात ती आपली खूप मोठी ताकद असते आणि डोक्यात गेलं तर ती खूप मोठी आपली त्रुटी असते. तर तुमच्या आणीबाणीच्या काळात ते पैसे तुम्हाला एवढे कामाला येतील, त्यामुळे तो कसा वाचवायचा, कसा वाढवायचा आणि योग्य स्थळी कसा वापर करायचा, ही शिकवण छत्रपती आपल्याला खूप जास्त चांगली देतात. त्यामुळे त्यांचा फोटो हा तिथे लावलाच गेला पाहिजे. सर, खरं तर म्हणजे ही खूप भारी गोष्ट आज तुम्ही सांगितली. कारण आपण बघतो की नॉर्मली जे वास्तुशास्त्रवाले असतात किंवा कुठलेही ऍस्ट्रॉलॉजीवाले असतात, ते एखाद्या देवतेचा फोटो आपल्याला सांगत असतात, पण आज छत्रपतींचा फोटो तुम्ही प्रत्येक बिझनेसमध्ये लावायलाच पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि खरंच हे ऐकून मलाही खूप भारी वाटलं. मला वाटतं की आपल्या ऑडियन्सलाही भारी वाटलं असेल. पण त्याचं थोडंसं रिझन तुम्ही आणखी समजून सांगू शकतात का की कशामुळे म्हणताय तुम्ही? नाही, आता हे बघा, जो झोन मी सांगितला तो एक आत्मविश्वास, कॉन्फिडन्स त्याचा झोन आहे. त्यांच्याकडे खूप तुटपुंजी साधनं होती, पण त्या साधनांचा उपयोग करून त्यांनी हिंदवी स्वराज्य असंच निर्माण केलं. कित्येक मोठे मोठे त्यांचे शत्रू होते किंवा त्यांची आर्थिक रणनीती पण तुम्ही बघाल तर ती खूप वेगळी होती. तर प्रत्येक बिझनेसमॅनला ती रणनीती वापरली तर खूप चांगलं असतं. आणि तिथनं मी प्रॅक्टिकली अनुभव केलाय. मी वाईत बरेच रिसॉर्ट केलेत, पाचगणीमध्ये केलेत, अहमदाबादमध्ये केलेत, इव्हन दुबई, कतारमध्येही केलेत. तिथे पण मी तो फोटो वापरलाय. अरे वा. म्हणजे आमच्या सगळ्या क्लायंटनी तो आवडीने लावला घोड्यावरचा फोटो आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट आलेले.